आहे. अर्थसंकल्प तर दरवर्षी सादर होत असतो, पण ह्या भारत देशाच्या नागरिकांना त्यांचे हक्क मिळतात का, किंवा त्यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये किती बजेट आहे किंवा काय तरतुदी आहे, जसं की अनुसूचित जाती जमाती, OBC, भटके, विमुक्त, मुस्लिम, अल्पसंख्याक किंवा गरीब, ब्राह्मण, आदिवासी, ह्या सगळ्या लोकांना अर्थसंकल्पामध्ये काय आहे, आणि म्हणजे सामान्य जी जनता आहे त्यांनी अर्थसंकल्पाची आपापसात चर्चा केली पाहिजे की प्रत्येकाला अर्थसंकल्पात काय भेटलं आहे, आणि मग त्यातून आपल्या स्वतःचं प्रगती कशी साधता येईल ह्या सामान्य जनतेने चर्चा केली पाहिजे. पण आता आपण बघतो वेगळ्याच मुद्द्यावरून समाजामध्ये चर्चा होत असते आणि वेगळेच मुद्दे घेऊन आपण परस्परांमध्ये वाद घालत असतो. आणि देशामध्ये आरोग्याची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, गरिबीची समस्या आहे, महागाईची आहे, आणि म्हणजे मुलांना, ह्या देशातील मुलांना व्यवस्थित शिक्षण भेटत नाही, शिक्षण खूप महाग झालेलं आहे. ह्या सगळ्या आपल्या महत्त्वाच्या समस्यापासून लोक दुसऱ्याच विषयावर भांडत बसतात आणि जे आपले महत्त्वाचे विषय ते बाजूला राहतात आणि आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. नमोबुद्धाय, जय भीम फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कविताच रेसिपी, व्लॉगिंग आणि इन्फॉर्मेशनमध्ये. तर आज मी आलेली आहे चेंबूर इथे भारतीय अर्थसंकल्पाविषयी एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तर त्याचंच कवर करण्यासाठी किंवा शूट करण्यासाठी मी आलेलो आहे. ह्याआधी मी असा प्रोग्राम कधी ॲक्च्युली शूट केला नाही, माझासुद्धा हा पहिलाच अनुभव आहे. तर ह्या प्रोग्राममध्ये भारताचा ह्या वर्षीचा म्हणजे 2022 आणि 2023चा अर्थसंकल्प काय असणार आहे आणि सामान्य लोकांना त्याच्यामध्ये काय भेटलं आहे आणि ते योग्य आहे की अयोग्य ह्याविषयी चर्चा होणार आहे. जसं की बाबासाहेबांना ते अपेक्षित होतं, सामान्य लोकांनी ह्याविषयी चर्चा केली पाहिजे. आणि त्याचबरोबर जसं की जे आपले बौद्ध बांधव आहेत, जे नव्यानेच आपल्या घरगुती व्यवसाय सुरू केलेला आहे, जसं घरातनं छोटासा काहीतरी व्यवसाय करत आहेत किंवा ज्यांनी स्वतःचा नवीनच स्टार्टअप आहे, त्यांना ह्या प्रोग्राममध्ये त्यांचे स्टॉल लावण्याची संधी दिलेली आहे, जेणेकरून त्यांना त्यांचं प्रोडक्ट लोकांमध्ये इंट्रोड्यूस करता येईल किंवा सेल करता येईल. तर आता आपण आतमध्ये जाऊया हॉलच्या आणि बघूया कशी तयारी चालू आहे तिथे, आणि स्टॉल कुठल्या कुठल्या प्रोडक्टचे स्टॉल लावलेले आहेत, आणि प्रोग्राम तर आता थोड्या वेळात सुरू होणार आहे. तर चला आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. थांब. प्रोग्रामची तयारी झालेली आहे का, लोक जमायला लागले तिथे. आता जे स्टॉल लावलेले ते मी तुम्हाला दाखवून घेते. खरं तर स्टॉलचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेन, आता सध्या फक्त दाखवून घेते कुठल्या वस्तूचे स्टॉल असणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे ना, ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कांबळे साहेब, जय भीम. अर्थनीती व साधनसंपत्ती पंचायत अर्थात बजेटचा कार्यक्रम, अर्थसंकल्प समजून घेण्याचा कार्यक्रम या माध्यमातून आपण सगळेजण इथे जमा झालेलो आहोत. आज सुट्टीचा दिवस आहे आणि रविवार म्हटलं की जरा थोडं लोक आळसामध्ये असतात. तरीही आमचे अनेक मित्र सकाळी 9 वाजेपासून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले उद्घाटक तसेच अध्यक्ष महोदय इथे आलेले आहेत. इंगोले सर उद्घाटक आणि उमेश दाते सर एक 5-1 मिनिटांमध्ये पोहोचत आहेत. तो पण या कार्यक्रमाची जरा थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी
समोर ग्लुकोसी सर आहेत. ही इज द चेअरमन ऑफ दिस केरला कॅथलिक असोसिएशन and we are very grateful to him because he is cooperating us from this noble cause since long time. Whenever we actually happen to approach Kerala Catholic Association from the purpose of organizing education conference or this budget conference, they are always ready to help us, and we are very glad that under the shadow of Jesus, we are all actually pursuing a very noble cause for the benefit of all the common masses of India, and for that I am very much thankful to Lukas sir. या ठिकाणी जे आयोजक आहेत, आदर्श जयंती अभियान तसेच फुले आंबेडकर जयंती महोत्सव लुंबिनी बाग, केरला कॅथलिक असोसिएशन, प्रोटेक्टिव्ह सोसायटी पुणे आणि नॅशनलिस्ट क्रिकेट फेडरेशन या संघटनांच्या वतीने हा आपण विदर्भाचा कार्यक्रम केलेला आहे. मी आदर्श जयंती अभियानाचे संतोष जाधव, आमच्या सुषमा राजगुरू मॅडम, राजश्री कांबळे मॅडम, संगीता हिरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे बसा. कारण आदर्श जयंती अभियानाच्या माध्यमातून खूप काही जनतेला संदेश केलेला आहे. चांगला संदेश आहे. या महिलांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना हा सन्मान देत आहोत. तर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे मित्रांनो की 1 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर झालेला आहे लोकसभेत. आणि आज 1 मे आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिना गेला, एप्रिल महिना गेला, 3 महिने झालेले आहेत. आणि या 3 महिन्यामध्ये देशाचा अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याच्यामध्ये आमचा काय वाटा आहे, या देशाचे नागरिक म्हणून, घटनाकार डॉक्टर आंबेडकरांचे शिष्य म्हणून या अर्थसंकल्पाची आम्ही काय चर्चा केली पाहिजे, त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे, याच्यावर आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये ज्याला आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो ते काही चर्चा होते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचं इंजिन काढलं की देशाची गाडी बंद पडू शकते अर्थव्यवस्थेची. आणि या मुंबईच्या इंजिनामध्ये राहणारे आपण लोक आहोत, अर्थतज्ञ डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी. पण 3 महिने झाले तरी हा अर्थसंकल्प काय आहे, हा बजेट काय आहे, त्याच्यावरती टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांचं लक्ष का असतं, त्याच्याकडे सदाशिव पेठेमध्ये राहणाऱ्या लोकांचं का लक्ष असतं, नरिमन पॉइंटमध्ये यांचं ऑफिस आहे त्या साखर भवनचं बजेटकडे लक्ष का असतं, या गोष्टीची चर्चा आहे आपण करायला पाहिजे. आपल्याकडे चर्चा करायला विषय कोणते असतात, आपल्याकडे चर्चा करायला विषय असा असतो पहिल्यांदा तुझा नेता मोठा की माझा नेता मोठा. दुसरा चर्चा करायचा विषय आपल्याकडे काय असतो, ईव्हीएम बंद झालं पाहिजे. तिसरा चर्चा करायचा मुद्दा काय असतो, अन्याय अत्याचार झालेले आहे त्याच्यावरती काय केलं पाहिजे. आणि मग अशा कोणाचा मग कोणाला वाटतं की नाही बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे, बाबासाहेबांचा पुतळा बसवला पाहिजे, आणि सो ऑन आणि सो ऑन आणि सो ऑन. आपलं असं म्हणणं नाही की हे प्रश्न महत्वाचे नाही, ही चर्चा योग्य आहे, चर्चा व्हायला पाहिजे, महत्वाचे आहे. पण या प्रश्नाच्या सोबतच तुम्ही आधी कसं जगतो, तुमच्या आमच्या शिक्षणाचे प्रश्न काय आहेत, तुमच्या आमच्या आरोग्याचे प्रश्न काय आहेत. तुम्हाला स्वस्तामध्ये डोक्याचं तेल भेटायला पाहिजे की नाही, तुम्हाला कपडे स्वतः भेटायला पाहिजे की नाही, तुम्ही पायामध्ये चप्पल घालता तिची किंमत महाग असायला पाहिजे की स्वस्त असायला पाहिजे. या ज्या तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी आहेत त्याची देखील आपण चर्चा करायला. आणि नेमकी आपण ती चर्चा करत आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जेव्हा जयंती अभियानाच्या माध्यमातून केलं, सगळे रस्ते रस्ते अनेक ठिकाणी अवस्था अशी आहे की अनेक कार्यकर्त्यांचं निधन झालेलं आहे, त्या मंडळाची पुनर्रचना केलेली नाही. काही ठिकाणी अवस्था अशी की लोक कोरोनामुळे दुसऱ्या ठिकाणी
आपले जे सन्मान्य उद्घाटक आणि आलेले आहेत मी माननीय अध्यक्ष इंगोले सरांना विनंती करतो की कृपया मंचावरती या. इंगोले सर प्लीज. त्याचप्रमाणे आदर्श जयंती अभियानच्या माननीय संगीता हिरे मॅडम त्यांनी देखील मंचावरती यावं. I request Honorable Likose sir to please come on the dais, please. Hey, Likose sir. He is the chairman of Kerala Catholic Association, and under his premises actually we are organizing this function. Likose sir. आपण आता आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. शिवाजी महाराज मलिक अंबर यांच्या गोष्टी आपण नंतर सांगूया. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर के सिंगोले सर, प्रमुख अतिथी डॉक्टर इंद्रजित आल्टे सर, केरला कॅथलिक असोसिएशनचे लिकोसे सर, आमचे मित्र आणि फुले आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व सभा माननीय अरुण कांबळे सर, आदर्श जयंती अभियानच्या माननीय संगीता हिरे मॅडम, माननीय संतोष जाधवजी, माननीय सुषमा राजगुरू मॅडम, बौद्ध सर्वमंगलमचे शांतू डोळेजी, ॲक्टिव्ह सोसायटीचे राजेंद्र दावळे सर आणि नॅशनलिस्ट नेव्ही फेडरेशनचे माननीय सुनील भालेराव, ते अजून आले नाहीत. येतील. सगळ्यांना जय भीम. आपला हा उद्घाटन सत्राचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. सगळ्या पाहुण्यांचं मी शब्दसुमनाने प्रथम स्वागत करतो आणि सुप्रिया मोहिते मॅडमला विनंती की त्यांनी कृपा मंचावरती यावं. उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपण काय करतो नेहमीप्रमाणे आपल्या आदर्शांना हार घालतो आणि त्यांच्यावरती गुलाबाच्या पोकळ्या पाकळ्यांचा वर्षाव करतो. ही आपली जुनी पद्धत आहे. तर त्याप्रमाणे सगळ्यांचं मी स्वागत करतो आयोजकांच्या वतीने आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करतो. उद्घाटक रावसाहेब कसबे, अध्यक्ष आल्टे सर यांना विनंती करते आणि केरला कॅथलिक असोसिएशनचे माननीय लिकोसे सर यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या आदर्शांना हार अर्पण करावेत आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आपल्या कार्यक्रमाला आरंभ करा, उद्घाटन करा. Likose sir to please light the candle. आणि लिकोसे सर मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करीत आहेत. एक खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला केरला कॅथलिक असोसिएशनचे लिकोसे सर सापडलेले आहेत.
बच्चा भी वो प्रत्येक लेसन और सब्जेक्ट लाइक करेगा। फॉर एग्जाम्पल मैथमेटिक्स टीचर अच्छा है, बच्चे लोग मैथमेटिक्स में इंटरेस्ट लेगा। अगर टीचर अच्छा नहीं है और टीचर का एक्सप्लेनेशन आता नहीं है तो बच्चा हमेशा मैथमेटिक्स को हेट करते रहेगा। उसके वजह से उनका एसएससी का रिजल्ट वर्ग खराब होगा। आगे पढ़े गवर्नमेंट हमारा भारत सरकार भी शिक्षण के लिए बहुत अच्छा अमाउंट रखे। दे शुड एलोकेट मोर अमाउंट फॉर एजुकेशन पर्पस बिकॉज वी से आवर सिटीजन फ्यूचर सिटीजन इज टुडेज चिल्ड्रन। आज का बच्चे लोग हैं, कल का नेता लोग बनने वाला है, इसीलिए उनका अच्छा रास्ता दिखाना है, हमारा फर्ज है, वो अपन निभाना चाहिए। एज ए पेरेंट्स, एज ए एजुकेशनिस्ट, एज ए टीचर और एज एन एल्डरली पर्सन, इफ वी डोंट डू इट अकॉर्डिंग टू मी, वी आर फेलिंग आवर ड्यूटी। देयरफॉर दिस प्रोग्राम आई रियली सपोर्ट। अगर आप नहीं बुलाया होता तो भी मैं बाहर से मैंने घर में बैठ के आपण खूप बोलतो, लेखक खूप लिहितात, प्रत्येक 5 दिवसाला निदान 10 कविता कवी लिहितात। त्यांच्या नावाने भरपूर गुणगान करणारी पुस्तकं आहेत, पण तरी वाचक अजून पूर्णपणे खुश झालेला नाही। कारण त्याला सतत असं वाटतं की काहीतरी मिस होत, काहीतरी चुकतंय, काहीतरी समजत नाही। काय समजत? म्हणून काल मी उल्हासनगरला जे यांचं संमेलन झालं त्याच्यात सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी 29 फेब्रुवारी 1952 साली दादासाहेब गायकवाडांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्याने असं सांगितलं की तुम्ही लोकांनी मला या राजकारणाच्या धबडक्यातून बाहेर काढा, मला आता तुमच्या राजकारणामध्ये काही रस राहिलेला नाही, तेव्हा मला मोकळं करा। आणि महाराजांच्या राजकारणामध्ये तर अजिबात रस राहिलेला नाही, कारण तोपर्यंत आपण बौद्ध झालेलो नव्हतो, त्यामुळे जोहारच म्हणत होतो। जय भीम शब्द थोडा थोडा रूढ झालेला होता आणि बाबासाहेबांच्या अनेक पत्रांच्या मध्ये जोहार पण आहे। तेव्हा का म्हणत होते असे? पण बाबासाहेबांनी खालच्या पत्रात खालच्या परिच्छेदात असं लिहिलं की मला तुम्ही या महाराजांच्या राजकारणातून मोकळं करा। याचं कारण असं की मी जे म्हणतोय, मला जे पाहिजे, माझे जे विचार आहेत, मला जी समाज व्यवस्था प्रस्थापित करायची आहे ती जगाला अजून नीट समजलेली नाही आणि भारतीयांना पण ती समजलेली नाही आणि महाराजांना ती समजण्याची शक्यता नाही, कारण ते सुशिक्षित नाही, कारण त्यावेळी आपलं शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी होतं। तेव्हा मी जे काय म्हणतोय ते समजून घ्यायला जगाला बराच काळ लागणार, पण प्रश्न असा आहे की तुमचे प्रश्न तर तातडीचे प्रश्न आहेत।
मी काय म्हणतोय समजून घ्यायला बराच काळ लागणार आहे, पण तुमचे प्रश्न तर ताकदीचे प्रश्न. म्हणून तुम्ही तुमच्या प्रश्न सोडवण्याच्या चळवळी बंद करू नका. आणि त्यासाठी तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षात जा. जो पक्ष तुमचे प्रश्न घेऊन लढेल त्याच्याबरोबर जा. आणि बाबासाहेबांनी त्या पत्रात लिहिले, त्यांचं इन्क्लिनेशन जे होतं ते त्यांनी सांगितलं की शक्य झालं तर तुम्ही कम्युनिस्ट पक्षाबरोबर जा. त्यानंतर बाबासाहेबांनी काही समाजवाद्यांशी बोलणी केली, जयप्रकाश नारायणांशी बोलणी केली, आचार्य नरेंद्र देवांशी बोलणी केली, डॉक्टर लोहियाशी बोलणी केली. हे सगळे मार्क्सवादी होते, ते कम्युनिस्ट नव्हते, समाजवादी होते. तर बाबासाहेब जे म्हणत होते की मला समजून घ्यायला खूप काळ लागेल, लोक वाट पाहत होते की बाबासाहेब लोकांना समजला की नाही. माझ्यासारखा लेखक हे शोधत होता की अजून बाबासाहेब लोकांना समजला की नाही, माझ्या लेखनाचं प्रयोजन काय. मी काय नुसतं बाबासाहेबांच्या बद्दल लिहिलेलं नाही, अनेक विषयांच्यावर लिहिलं. पण जे जे बाबासाहेबांच्या संबंधी लिहिलं त्यावेळी माझ्या समोर एक मूळ प्रश्न असा होता की बाबासाहेब जे म्हणाले की मला समजावून घ्यायला फार काळ लागणार आहे, तर बाबासाहेब लोकांना समजले का. ते लोकांना समजले, हा माझा प्रश्न होता. आणि म्हणून इंदिरा गांधींनी या आणीबाणीच्या काळामध्ये या राज्यघटनेचं पुनर्विलोकन करण्यासाठी जी स्वर्ण सिंग कमिटी नेमली होती, या राज्यघटनेत काय काय बदल करायचे, त्याच्यानंतर आणखी 2 समित्या नेमल्या होत्या, ते राज्यघटनेत काय काय बदल करायचे. त्यावेळी स्वयंसिंग समितीला मी एक अहवाल दिला 1975-76 सालची गोष्ट. आणि त्याच्यात हे लिहिलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना कोणती राज्यघटना अपेक्षित होती, कशा प्रकारची राज्यघटना प्रत्यक्षात आली, तिच्यात बाबासाहेब आंबेडकरांचं काय आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी काय आहे, हे स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं. याचं मूल्यमापन मी केलेलं होतं. त्याच्यातून आता शोधूधरने जे सांगितलं ते डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आपण त्या 3 भाषणांचा आधारे लिहिलेला ग्रंथ आहे आणि तो प्रकाशित होऊन आता कितीतरी वर्ष झाली, 78 साली प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर जो म्हणायचे आंबेडकरवाद, मी आंबेडकरवादी. तुमच्यापैकी कोणालाही विचारलं तर तुम्ही प्रत्येक जण म्हणाल मी आंबेडकरवादी आहे. पण आंबेडकरवाद म्हणजे काय आहे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल मी काय बाबासाहेब, बाबासाहेब. मी एका प्राध्यापकाला विचारलं, अरे तू प्राध्यापक आहे, जरा बाबासाहेबांचं काही वाचलंय का. म्हटलं काय बाबासाहेबांचं कशाला काय वाचायला पाहिजे, बाबासाहेब वाचले. अरे म्हटलं तू वाचलं का काही, पण वाचायची गरज नाही, बाबासाहेब माझ्या रक्तात. तर मी विचार करत होतो की बाबासाहेब म्हटले की लोकांना समजून घ्यायला मला फार वेळ लागणार आहे. अजून तो प्राध्यापकांनाही समजला नाही तर मजुरांना, शेतकऱ्यांना, स्त्रियांना त्याला काय समजलं ते समजलं. मग पहिल्यांदा मी आंबेडकरवाद, व्हॉट इज आंबेडकरिझम, आंबेडकरवाद काय आहे, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला,
तेव्हा आंबेडकरवाद तत्व आणि व्यवहार या नावाचा एक छोटीशी पुस्तिका लिहिली की तुम्हाला कळा होतो आहे काय भानगड आहे. या आंबेडकरांनी काय भानगडी करून ठेवलेलं आहे त्याचं समजलं पाहिजे ना आपल्याला. म्हणून मी ते पुस्तक लिहिले. ते बऱ्याच विशेषतः तरुण मुलांनी कॉलेजमधलं ते वाचलं आणि त्याच्यावर त्यावेळी खूप चर्चा झाली, अजूनही चर्चा होते. पण माझ्या नंतर आलेली जी विचारवंतांची लेखकांची पिढी होती त्यांनी त्या पुस्तकाच्या पुढे जाऊन अधिक आंबेडकरवादात भर टाकली नाही याचं मला दुःख आहे. ते का त्यांचं मी तर काय फक्त बोर्ड दाखवत होतो की या मार्गाने गेलात तर तुम्हाला आंबेडकरवाद कुठे काय समजेल. तेव्हा आंबेडकर समजून घ्यायला या जगाला 2015 साल उजाडावं लागेल. आणि मग जगातल्या विचारवंतांना मार्क्सवादी विचारवंतांना सुद्धा फ्रँकफुर्ट स्कूलमध्ये काम करणाऱ्या सगळ्या चिकित्सक अभ्यासकांना जगातल्या आणि देशोदेशीच्या तरुणांना आणि भारतातली जी नवी तरुण पिढी उदयाला येत होती वेगवेगळ्या जातीतून, मागासलेल्या जातीतून, अस्पृश्य जातीतून, आदिवासी जातीतून, इतकंच नव्हे तर ब्राह्मणांच्या मधून सुद्धा जी नवी पिढी तयार येत होती त्यांना बाबासाहेब समजला. आणि 1915 साली संपूर्ण जगाचं प्रमुख व्यासपीठ असणाऱ्या युनोनं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. त्यावेळी जगातले सगळे राष्ट्रप्रमुख त्यात सामील झाले होते. आज जगातल्या प्रत्येक देशात आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि मला प्रत्येक वर्षी 2-3 देशातून निमंत्रण येतं. तर तुम्ही आम्ही त्याला सांगतो अरे आता काय 78 वर्षाचं झालं आता किती दिवस बोलू तुमच्याशी. ते म्हटलं काय नादानपण आहे. त्याला तुम्ही आम्हाला आंबेडकरांचं वेळ लावलं, तुम्ही आम्हाला आंबेडकर समजून सांगितलं आणि तुम्ही आता शेपूट घालून पळायला लागले. असं नाही करता येणार तुम्हाला, तुम्हाला यावंच लागेल आणि म्हणून मला जावं लागेल. तेव्हा हे काय आहे आंबेडकरांचं जे जगाला समजलं, जे विचारवंतांना समजलं, जे तत्ववेत्यांना समजलं, जे तरुण पिढीला समजलं, जे ब्राह्मण वैश्य शूद्र सगळ्यांना समजलं, या सगळ्यांना ते समजलं. पण अजून ते महाराजांना समजलं की नाही याच्याबद्दल मला शंका. याचं कारण काय? याचं एकच कारण की ज्यांना समजले आंबेडकर त्याने आंबेडकरांना देव मानलं नाही. आपल्याला आंबेडकर समजत नाही कारण आपण बाबासाहेबांना देव मानून टाकलेले आहे, पुतळे उभारलेले आहे. आणि भारतात माणसाला मारून टाकण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्याला देव करायचं, त्याच्या पुढे अगरबत्त्या लावायच्या, उदबत्त्या लावायच्या, फुलं व्हायची, त्याला नमस्कार करायचा आणि म्हणायचं ठीक आहे पुढच्या वर्षी भेटू. आपले कार्यक्रम काय? 3 जयंती, धम्मचक्र प्रवर्तन नागपूर आणि तुमची चैत्यभूमी 6 डिसेंबर. माझ्या डोक्यात एकदा विचार आला होता की भारत सरकारला असं सांगावं की एक ऑर्डिनन्स करा की 14 एप्रिल दसरा आणि 6 डिसेंबर यांचे कार्यक्रम कायद्याने बंद करण्यात येत आहे. तर महार काय कार्यक्रम करणार होते? आणि हे जे पुढारी आहेत त्याच्यातले काही वरून भाजपकडे आहेत प्रत्यक्ष, काही आतून बाहेर.
तेव्हा वरचे आतले सगळे मिळून काय कार्यक्रम करतील जर एक कार्यक्रम नसले तर. बरं गावागावात तरुण पोरांचे गट आहेत ते वर्गण्या जमा करतात. वरच्या आळीची एक होती, मधल्या आळीची एक होती, खालच्या आळीची एक होती. भरपूर दारू पितात, अति वेगवेगळे गाळे निघाले त्याच्यावरती कमर हलवत नाचतात आणि सगळे पैसे खर्च करतात, वर्गणी जमा करतात. पण कुठल्याही समितीने वर्गणीचा हिशोब कधीच दिलेला नाही. त्यांना बाबासाहेब समजला कारण त्यांनी बाबासाहेबांना देव मानला नाही. आपण बाबासाहेबांना समजू शकत नाही कारण आपण बाबासाहेबांना देव मानतो. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांना देव माना तोपर्यंत तुम्ही आंबेडकरांची पूजा करा, तोपर्यंत तुम्ही आंबेडकरांच्या समोर प्रार्थना करा, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या समोर पूर्णपणे वाकून बसा. पण ज्या क्षणी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे टीकाकार व्हाल त्या क्षणी तुम्हाला आंबेडकर समजेल आणि मग तुम्हाला कळेल की या आंबेडकरांच्या मध्ये केवढी प्रचंड ताकद आहे, किती प्रचंड ऊर्जा आहे जी अणुबॉम्बपेक्षाही जास्त आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण जग बदलू. पण हे कधी टाळ्या वाजवा, कधी तुम्ही बाबासाहेबांना विवेकाने समजून घेणार असाल तर ते तुमच्या जातीचे आहेत म्हणून ते तुमचे दैवत आहेत असं जोपर्यंत तुमच्या डोक्यात आहे तोपर्यंत ते तुम्हाला समजणार नाही. ते या देशातल्या ब्राह्मण तरुणांना समजले, ते या देशातल्या आदिवासी समुदायाला समजले, त्या या देशातल्या ओबीसी समुदायाला समजले. मग तो जिग्नेश मेवाणी असेल तिकडे किंवा तो आणखी JNU मधला जो अतिशय मोठा वक्ता आहे तो असो, कोणी असो, त्यांना ते समजते, तुम्हाला ते समजणार. बाबासाहेब मुळात अर्थशास्त्र ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते मुळात अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांचं जे अर्थशास्त्र आहे त्यांचं अर्थशास्त्र हे सामाजिक आणि मानवी पायावर उभे आहे. अर्थशास्त्र इथे अर्थशास्त्राचे मोठे अभ्यासक बसलेले आहेत. अर्थशास्त्र हे पैशांचं शास्त्र आहे, अर्थशास्त्र हे गरजांचं शास्त्र आहे, अर्थशास्त्र हे गरजा कशा भागवाव्या त्याचं शास्त्र आहे आणि माणसाच्या वाढत्या गरजा आणि हे जे येतंय ते कमी, त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतो, मागणी आणि पुरवठ्यामध्ये गडबड होऊन जाते आणि मग अर्थशास्त्र असं अर्थशास्त्र बाबासाहेबांचं. या जगामध्ये ॲडम स्मिथनी अर्थशास्त्राचा पाया आहे आणि वेल्थ ऑफ द नेशन या नावाचा एक ग्रंथ. ते अर्थशास्त्र वेगळं अर्थशास्त्र जे गरजांचा विचार करतो, जे श्रीमंतीचा विचार करतो, जे गरिबीचा विचार करतो, जे मालाच्या पुरवठ्याचा विचार करतो, पण ते माणसाचा विचार नाही करत. माणसाचा विचार करतो. कधी कधी अर्थशास्त्र हे अतिशय क्रूर शास्त्र आहे असं पण म्हटलं, कधी कोणाचे तमाने बाळगत. समजा तुमच्या अडाणीला किंवा अंबानीला किंवा कोणाला वाटलं की आपल्याला काय फायदा होत नाही, तो 10,000 लोकांना लगेच घरी पाठवू शकतो. तो हे नाही विचार करणार की यांना मुलबाळ आहे, जर याची म्हातारी आई असेल, त्याच्या बापाला कॅन्सर झालेला आहे, तो म्हणला गेला खड्ड्यात, त्याचा बाप, त्याची आई, तो स्वतः, माझा नफा कमी झाला. क्रूरपणे या सगळ्यांना कामावर करू. अर्थशास्त्र याचा विचार
बाबासाहेबांचं अर्थशास्त्र याचा विचार करणारं नव्हतं. भांडवलशाहीचं जे अर्थशास्त्र आहे ते व्यक्ती सापेक्ष अर्थशास्त्र आहे. कारण भांडवलशाहीने माणसाला व्यक्ती बनवलं, इंडिव्हिज्युअल बनवलं. आणि एकदा माणूस व्यक्ती बनला की तो आपल्या कोशात फिरतो. फार झालं तर आपलं घर, फार झालं तर आपले नातेवाईक, फार झालं तर आपली जात, फार झालं तर आपला देश. याच्यात माणूस आहे. किंवा भांडवलशाहीने जे प्रश्न निर्माण केलेले आहेत अर्थशास्त्रामध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला एक कथा सांगतो. बुद्धाचा एक शिष्य सारीपुत्र होता आणि हा सारीपुत्र ब्राह्मण होता. आणि या सारीपुत्राला तो वैदांतिक होता. आणि हे बुद्धाचं जे बंड होतं ते ब्राह्मणांना काही चालत नव्हतं, खपत नव्हतं. त्यामुळे ते बुद्धाला विरोध करत होते आणि त्याची अवहेलना करत. बुद्ध ज्या गावात जायचा त्याच्या अगोदर सारीपुत्र आणि त्याची टोळी जायची. आणि बुद्ध प्रवचन करायला सुरुवात केली की ते उभे राहायचे आणि ते म्हणायचे, हो गौतम. हो गौतम म्हणजे अरे गौतमा, हे गौतम नव्हते, अहो गौतम नव्हते, हो गौतम. पहिल्यांदा प्रश्नाचं उत्तर दे, काय आत्मा आहे का नाही, ईश्वर आहे का नाही, स्वर्ग आहे का नाही, नरक आहे का नाही. शब्द बुद्ध थोडा वेळ थांबायचे, तोही प्रश्न विचारून कंटाळायचा. बुद्ध थोडंसं काहीतरी बोलायचं, लोकांना प्रवचन द्यायचं, कुठल्या गावात जायचं, हा त्यांच्या अगोदर विचार. हो गौतम, तेच प्रश्न. बुद्ध काय उत्तर दिलं. शेवटी एक दिवस त्याची सगळी मंडळी काठ्या घेऊन आली आणि बुद्धाने काय प्रवचनाला, बुद्धाचा जो शिष्य होता आनंद, त्याने सांगितलं की भगवंत आता आपली टपुरी फुटणार. काय ते तर काठे घेऊन आलेले. आता तुम्ही जर प्रश्नाची उत्तरं नाही दिली तर झालं ते आपल्याला मारणार. तर आपण असं करून जाऊ का, आपण पळून जाऊ. सगळ्या गुरुचे शिष्य असे कुठे असतात जोपर्यंत ते गुरुला नीट समजून घेत नाही. भगवंत आनंदला म्हणाले, तू काही काळजी करू नको, मी आहे ना. तू फक्त एक काम कर, एक चिवर घेऊन ये आणि दीक्षाची तयारी. आनंद कळत नाही, काठी घेऊन आले. भगवंत मला चिवर आणायला पाठवतो. तो एकटाच स्टेजवर, याने जर काठ्या चालवल्या तर याला कोण वाचवते. म्हणजे नाही मी नाही जात, मला तुमच्याजवळ उभं राहायला पाहिजे. का त्यांनी काठ्या चालवले तर पहिल्यांदा माझ्या डोक्यावर चालतो, तुमच्या डोक्यावर नाही. मूर्खात तुला काय काय तुझा तुझ्या. भगवंत आले स्टेजवर, सारीपुत्राने सुरू केला, हो गावता, ईश्वर आहे का, आत्मा आहे का, आत्म्याचा पुनर्जन्म होतो का, माणूस मरतो म्हणजे काय होतो, त्याला पुनर्जन्म मिळतो का, तो कोणाच्या पोटी जन्माला येतो, स्वर्ग आहे का, नरक आहे का, वगैरे वगैरे वगैरे. बुद्धाने त्याला थांबवलं. ते सारीपुत्र, या सगळ्या लोकांच्या समोर मी तुला सांगितलं की तू मला एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन.
ते म्हणजे भो गौतम सांग तुझा प्रश्न मी उत्तर देतो. बुद्ध म्हणाले सारीपुत्र हे जर तू 100 प्रश्न विचारलेले आहे त्याच्यातला तुझा प्रश्न कोणता आहे याच्यातला नेमका तुझा प्रश्न कोणता आहे. तर तो विचार करायला लागला पहिला गौतम चमत्कार दिसतो त्याला देव आहे का नाही असं म्हटलं. देव मी काय पाहिजे रे तो असला काय नसला काय काय फरक पडतोय मग फालतू प्रश्न आहे. तर या आत्मा कुठे तो डोक्यात आहे पोटात आहे उदरद्वारात आहे का लघवीच्या ठिकाणी आहे का पायात आहे का दंडात आहे कुठे आहे हा बरं स्वर्गाची वर्णन वाचलेली आहेत पण स्वर्गात कोणी जाऊन तिथं काय काय घडतंय हे काय आपल्याला कोणी सांगितलेलं नाही. तर आपला कुठलाच प्रश्न नाही. भगवंत त्याला म्हणाले की सारीपुत्र हे जे 100 प्रश्न तू विचारतोस याच्यातला तुझा प्रश्न कोणता आहे आणि हे याचा विचार करण्यासाठी मी तुला 1 तास देतो. इथे येऊन माझ्या पाठीमागे पाहिजे तोपर्यंत या गरीब कष्टकरी लोकांच्या समोर मी बोलतो त्यांच्या दुःखासंबंधी त्यांच्या दुःख निवारण्यासंबंधी त्यांच्या प्रश्न. बुद्धाचं भाषण संपलं. सारीपुत्र आला आणि म्हणाला भगवंत यापैकी माझा प्रश्न कोणता नव्हताच. ते म्हणले मी काय करू. ते म्हणाले तुम्ही मला आता माझा शिष्य तुमचा शिष्य करा आणि मला परिव्राजा द्या. बुद्ध म्हणाले त्याची तयारी मी आनंदला करायला सांगितले नाही. त्याने हाक मारले आनंद आणले जीवन तेव्हा धम्मदीक्षेची तयारी कर. आणि सारीपुत्राने भगवंताच्या पायावर डोकं ठेवून त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि तिथून सारीपुत्र नावाचा एक महाविद्वान मनुष्य या जगाला बुद्धाच्या शिष्याच्या रूपात क्रांती. ही साधी क्रांती मोठी क्रांती. त्याच्यानंतर बुद्ध एका दिशेने गेले सारीपुत्र एका दिशेने गेला आणि 12 वर्षानंतर ते पुन्हा एकत्रित झाले. त्यावेळी बुद्धाने सारीपुत्राला विचारलं बोलावलं तर 5 प्रश्न विचारत होता. सांगितलं की रे जरा सारीपुत्राला बोलवा. सारीपुत्र आला आणि सारीपुत्र आल्यानंतर असा लाजून उभा राहिला. सारीपुत्राला बुद्धाने विचारलं की सारीपुत्र अरे तू एवढे प्रश्न विचारून पडल्यावर सोडलं तुला तुझा प्रश्न कोणता आहे तुमचं थांबलं काय 12 वर्षामध्ये. तो म्हणला बदन या देशात जे मी प्रश्न विचारत होतो त्याच्यापैकी कोणताही प्रश्न माझा नव्हता. तर हे सगळे प्रश्न मला जे उत्तर मिळालं हे प्रश्न मनुष्य जातीचे नाहीत. तुम्ही जे सांगता की जगात दुःख आहे या दुःखाला कारण आहे हे दुःख नष्ट करता येतं आणि हे दुःख नष्ट करण्याचा एक मार्ग आहे हे जे तुम्ही सांगता हेच खरं तत्वज्ञान आहे आणि तेच मनुष्य जातीला मुक्त करणार आहे. तेव्हा हे प्रश्न मानवी जीवनाचे प्रश्न आहेत हे व्यक्तीचे प्रश्न नाही. भांडवलशाहीने माणसाने व्यक्ती केलं त्याला खाजगी मालमत्ता दिली त्याला विचार दिले त्याला संपत्ती कशी कमवायची याचं शिक्षण दिलं. संपत्ती गिळंकृत कशी करायची याचं पण शिक्षण दिलं. लोकांच्यावर अन्याय अत्याचार करायचं याचं पण शिक्षण दिलं. हे सगळं दिलं आणि म्हणून भांडवलशाहीचं अर्थशास्त्र हे व्यक्तीचं अर्थशास्त्र आहे.
ते मनुष्य जातीचं अर्थशास्त्र आहे. कारण माणूस हा नुसता असा नव्हे की जो फक्त खाणं पिणं मौज करणं एवढंच जात. माणूस हा फक्त त्याचं शरीर नाही, पण शरीर हे आहे कारण शरीर सुद्धा एक यंत्र आहे. पण केवळ शरीर म्हणजे माणूस नव्हे, तर माणसाला एक अंतरंग आहे. हे अंतरंग अतिशय भव्य आहे. माणसाचं बाहेरचं जग जितकं विस्तृत आहे तितकं त्याच्या आतलं जग विस्तृत आहे. बाहेरच्या जगात जसे सूर्य चंद्र तारे समुद्र असतात, तसंच त्याच्या अंतरंगात सुद्धा सूर्य तारे समुद्र असतात. आणि या अंतरंगामध्ये असणाऱ्या या स्थळांचा शोध म्हणजेच असते समाधी. समाधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. परमेश्वरी उराउरी भेटत नाही, कारण परमेश्वरच माणसाची निर्मिती.